Good morning, everybody. Physical chemistry, paper number 3, semester 2. Name of the topic is kinetic theory of gases. Already we have completed 2 topics, thermodynamics and chemical kinetics. Now the third topic and last topic, that is kinetic theory of gases. So let's start with the postulates or assumptions of kinetic theory of gases. Kinetic theory of gases बद्दल मांडलेली जी काही assumptions आहेत किंवा postulates आहेत ते आपण आता बघणार आहोत. Number 1, a gas consists of large number of discrete tiny particles called molecules. Their actual volume is negligible in comparison with the total volume of the gas. Total volume गॅसचा आपला एक 2 लिटर गॅस आहे, 2 PM³ गॅस आहे. तर त्यातला एखादा सिंगल पार्टिकल काढला तर त्या सिंगल पार्टिकलचा व्हॉल्यूम त्या 2 लिटरच्या तुलनेत फार फार निग्लिजिबल असतो. आणि गॅसेस म्हणजे काय, डिस्क्रीट टायनी पार्टिकल, अगदी सूक्ष्म आणि लहान पार्टिकल्स असतात. नंबर 2, the molecules are in the state of constant rapid motion in all possible directions. एका व्हेसलमध्ये जर गॅस असला तर त्याची मूवमेंट काय असते, रॅपिडमध्ये असते, तुम्हाला माहीत आहे. नो ॲप्रिशिएबल अट्रॅक्शन. तर अट्रॅक्शनचा विचार केला तर सॉलिड लिक्विडच्या तुलनेत गॅसेस मॉलिक्युलमध्ये अट्रॅक्शन हे फार कमी असतं. सो दॅट इज नो ॲप्रिशिएबल अट्रॅक्शन. द मोलिक्युलर कोलिजन्स आर परफेक्टली इलास्टिक, नो नेट लॉस ऑफ एनर्जी. तर मॉलिक्युलर कोलिजन्स म्हणजे मॉलिक्युल एकमेकाच्या संपर्कात येणं, त्याला आपण कोलिजन्स म्हणतो, किंवा व्हेसलच्या वॉलला तटणं, इकडं तिकडं जाणं, हे परफेक्टली इलॅस्टिक असतं. त्यामध्ये कुठलीही एनर्जी लॉस होत नाही. तर एकमेकाच्या संपर्कात येण्यासाठी जी एनर्जी वापरते ती एनर्जी वापरली जाते, वॉलला थडकण्यासाठी एनर्जी वापरली जाते, म्हणजे ती एनर्जी पर्टिक्युलर त्याच कामासाठी वापरली जाते. तिथं नो नेट लॉस ऑफ एनर्जी. The magnitude of the pressure exerted by a gas molecules depends on the kinetic energy of molecules and its number. तर प्रेशर जे असतं ते कशावर असतं, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी जेवढी जास्त तेवढं त्याचं प्रेशर जास्त असतं. अँड इट्स नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आहेत, त्याची संख्या किती आहे, आणि त्याची कायनेटिक एनर्जी किती आहे, त्याच्यावर त्याचं प्रेशर हे ठरलं जातं. त्या प्रेशरची मॅग्निट्यूड ठरली जाते. जे ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी इज प्रपोर्शनल टू ॲब्सल्यूट टेम्परेचर. कायनेटिक एनर्जी आणि टेम्परेचरचा एक संबंध आहे. टेम्परेचर वाढलं तर कायनेटिक एनर्जी वाढते, कमी झालं तर कमी होते. ऑल मॉलिक्युल्स ऑफ सेम गॅस हॅव दी सेम मास अँड साईज. कुठला तुम्ही ऑक्सिजन घेतला, नायट्रोजन घेतला, अमोनिया घेतला, तर त्यातला प्रत्येक पार्टिकलचा साईज आणि मास त्याचंही सेमच असतं. तर गॅस बदलला, नायट्रोजनचं वेगळं येईल, ऑक्सिजनचं वेगळं येईल, अमोनिया वेगळं येईल, कार्बन डायऑक्साईड वेगळा आहे. ग्रॅव्हिटी इफेक्ट इज निग्लिजिबल. जसं सॉलिडवरून सोडला खाली की खाली पडतो, लिक्विड सोडले की खाली पडतं, तसं गॅसेस मॉलिक्युल खाली पडायची शक्यता फार कमी. त्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी असल्यामुळे हे घडून येतं. सो ग्रॅव्हिटेशनल इफेक्ट इज निग्लिजिबल. The laws of classical mechanics are applicable to the motion of gaseous molecules. सगळे जे लॉज आहेत, क्लासिकल मेकॅनिक्स किंवा केमिकलचे सगळे, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, गेलुसेक्स लॉ, हे सगळे लॉज काय होतात, गॅस मॉलिक्युल्स ओबे करतात, आर ॲप्लिकेबल किंवा त्याला ॲप्लिकेबल ठरतात. तर हे सगळे पॉस्ट्युलेट्स आहेत. त्यातली 5 तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. कुठलेही 5 तुम्ही लक्षात ठेवले तरी चालते. नेक्स्ट, डेरिव्हेशन ऑफ कायनेटिक गॅस इक्वेशन. पुस्तकामध्ये याचं डेरिव्हेशन पूर्णपणे दिलेलं आहे. ते काय बघण्याची आपल्याला फारशी आवश्यकता नाही आहे. ते तुम्हाला 11वी-12वीला झालेलं आहे. फक्त फायनल इक्वेशन आपण बघतोय. PV इज इक्वल टू 1/3 mNu². सो दिस इज द कायनेटिक गॅस इक्वेशन. P pressure, V volume, M mass of one molecule, N that is total number of gas molecules, capital N, and U is the mean square velocity. फक्त हे तुम्ही इथं लक्षात ठेवा इक्वेशन, आणि त्यातल्या टर्म्स आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवा. सो PV इज इक्वल टू 1/3 mNu². नाउ डिस्टिंक्शन बिटवीन आयडियल गॅस अँड नॉन आयडियल गॅस. आयडियल गॅसला परफेक्ट गॅस म्हणतो आणि नॉन आयडियल गॅसला रिअल गॅस आपण म्हणतो. यातला फरक काय आहे बघूया. सो आयडियल गॅस ओबेज ऑल दी गॅस लॉज ॲट ऑल टेम्परेचर अँड प्रेशर. ॲव्होगाड्रोज लॉ, गेलुसेक्स लॉ, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, हे सगळे जे ओबे करतो, जो नियम सगळे पाळतो, त्याला थोडक्यात आयडियल म्हणायचं किंवा परफेक्ट आहे तो. डू नॉट ओबे दी गॅस लॉज ॲट ऑल टेम्परेचर अँड प्रेशर्स. नंबर 2, ओबेज आयडियल गॅस इक्वेशन. PV इज इक्वल टू NRT. N मोल ऑफ गॅससाठी तुम्हाला माहिती आहे की आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू NRT. ते ओबे करतं, पण तिकडं PV इज इक्वल टू NRT हे ओबे करत नाही. म्हणजे जो नियम पाळतो तो परफेक्ट असतो, जो नियम पाळत नाही तो नॉन आयडियल असतो, रिअल असतो, आपण असं म्हणतो. व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय गॅस मॉलिक्युल निग्लिजिबल इन कंपॅरिझन विथ द टोटल व्हॉल्यूम ऑफ गॅस. मग अशी सांगितलं आपल्याला 5 DM³ आपल्याकडे गॅस आहे, तर 5 लिटरपैकी 0.001 लिटर म्हणजे त्याचा व्हॉल्यूम फार कमी असतो. किंवा खोलीमध्ये गॅस भरलेला, आपण जिथं खोलीत काम करतो किंवा अभ्यास करतो तिथं
गॅस भरलेला असतो. तो टोटल खोलीचा व्हॉल्यूमचा गॅसचा विचार केला असता एका पार्टिकलचा व्हॉल्यूम कमी असतो, परंतु इकडं द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय गॅस मोलिक्युल्स इज नॉट निग्लेक्टेड. इकडं निग्लेक्ट करून चालत नाही. नॉन आयडियल गॅसला पण इकडं निग्लेक्ट केला तरी चालतो. इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन इज निग्लिजिबल अंडर ऑल कंडिशन. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन गॅसेसमध्ये मुळातच कमी असतो, तो निग्लिजिबल धरला जातो. आणि इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन कॅनॉट बी निग्लेक्टेड. इकडे निग्लेक्ट करून चालत नाही. तर इकडं इंटरमॉलिक्युलर फोर्स निग्लेक्ट करून चालणार नाही. त्यानंतर व्हॉल्यूम एका सिंगल गॅसचा पर्टिक्युलर गॅसचा निग्लेक्ट करून चालणार आहे. म्हणजे काहीतरी विशेष आहे. हा आयडियल आहे. नेहमीच्या पद्धतीनं सगळे काय करतो, हा ओबे करतो. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन आयडियल अँड नॉन आयडियल गॅस or perfect gas and that of real gas. Next, deviation of real gases non-ideal from ideal behavior from gas law. आता आयडियल जो नियम पाळतो, तर नियम सोडून जो वागतो त्याला आपण नॉन आयडियल असं म्हणतो. तर हे असं का होतं, किंवा नॉन आयडियल गॅस आयडियलसारखं का वागत नाही, ते काहीतरी आपल्याला बिहेवियर वेगळं दाखवतात. सो डेव्हिएशन ऑफ रिअल गॅसेस डेव्हिएट होतात, ते आयडियलच्या नेचरपासून सरळ वागण्यात पासून ते विचलित होतात. मग असं झाल्यावर काय होतं हे बघूया. डेव्हिएशन फ्रॉम बॉइल्स लॉ. आता बॉइल्स लॉचा वापर केल्यानंतर आयडियलला काय होतं आणि नॉन आयडियलला काय होतं. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर व्हॉल्यूम ऑफ गिवन मास ऑफ अ गॅस इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर. व्ही इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू पी. सो पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट, हा आपला बॉइल्स लॉ. दी रिअल गॅसेस शो डेव्हिएशन फ्रॉम बॉइल्स लॉ. आता इथं बघा, तुम्हाला ग्राफ दाखवला आहे पी व्ही अगेन्स्ट पी. तर ह्याच्यामध्ये इकडं पी व्ही आहे प्रॉडक्ट आणि इकडं पी एम. तर ही डॉटेड लाईन जी दिसते ती आयडियल गॅसची आहे. तर हे आयडियल गॅस ओबे करतं. पण नॉन आयडियल गॅस ह्या डॉटेड लाईनला नाही आहेत. ते काहीतरी विचित्र कृती करतात, विचित्र ॲक्टिव्हिटी करतात आणि ते डेव्हिएशन घेतात. ही डेव्हिएशन्स दाखवली आहेत बघा. हा CO2 गॅसला आहे, हा N2 गॅसला आहे आणि हा H2 गॅसला आहे. आयडियल गॅस असेल तर ही डॉटेड लाईन दाखवणार, नसेल तर ही सगळी डेव्हिएशन्स बाकीचे गॅस दाखवणार. सो द रिअल गॅसेस शो डेव्हिएशन्स फ्रॉम बॉइल्स लॉ. द आयडियल गॅस विच ओबेज बॉइल्स लॉ, द कर्व शुड बी हॉरिझॉन्टल डॉटेड लाईन. बघा ही डॉटेड लाईन दिसते, straight line parallel to x ला parallel आहे. So from the figure, the non-ideal gases shows considerable deviations from Boyle's law, especially at high pressure. But at low pressure, deviations are small. प्रेशर बघितलं, हा प्रेशर ॲक्सिस आहे इकडं. प्रेशर वाढत गेलं की डेव्हिएशन जास्त प्रमाणात हे वाढलेलं दिसतं. कमी प्रेशरला डेव्हिएशन कमी आहे, इथं दिसतं तुम्हाला. ही स्टँडर्ड लाईन आहे आपली आयडियलची. हे बघा, डेव्हिएशन आयडियलपासून हे लांब झाले, प्रेशर वाढेल तसं. हे परत उंच गेले, प्रेशर वाढेल तसं. अशा पद्धतीने ही डेव्हिएशन्स आपल्याला दिसतात. तर हायड्रोजन कार्बन डायऑक्साईड लो प्रेशरला काय होतं आणि हाय प्रेशरला काय होतं. आता लो प्रेशरला बघा पी व्ही व्हॅल्यू याच्या कमी आहेत आणि प्रेशर वाढत गेलं की पी व्ही व्हॅल्यू परत वाढत जातात. आणि हाय प्रेशरला काय, हाय पी व्ही व्हॅल्यूज इथं आपल्याला दिसतात. So from the figure, the non-ideal gases show considerable deviations from Boyle's law, especially at high pressure ला. At low pressure, deviations are small. हे तुम्ही इथं लक्षात ठेवायचं आहे. आता इथे एक नवीन टर्म येते, कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर, दॅट इज झेड. झेड इज इक्वल टू पी व्ही डिवायडेड बाय NRT. म्हणजे जेव्हा पी व्ही इज इक्वल टू NRT असेल, झेडची व्हॅल्यू जर 1 मी घेतली तर पी व्ही इज इक्वल टू NRT असेल. आणि झेडची व्हॅल्यू 1 केव्हा असते, या डॉटेड लाईनला. आणि झेडची व्हॅल्यू 1 पेक्षा खाली आली किंवा 1 पेक्षा वर गेली तर हे आपल्याला H2 N2 CO2 हे काय दाखवतात, डेव्हिएशन्स दाखवतात. म्हणजे नॉन आयडियल बिहेवियर हे दाखवतात. फॉर अ परफेक्ट गॅस पी व्ही इज इक्वल टू NRT, म्हणजे आयडियल बाबत झेड इज इक्वल टू 1. बट फॉर रिअल गॅसेस झेड व्हेरीज विथ टेम्परेचर. टेम्परेचर वाढलं की झेड व्हेरी होतो आणि व्हेरी वाढलं की ही सगळी आपल्याला डेव्हिएशन दिसतात. म्हणजे ह्या ग्राफवरून फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की आयडियलला डॉटेड लाईन आहे, झेडची व्हॅल्यू 1 आहे. आणि टेम्परेचर वाढलं की हे नॉन आयडियल बिहेवियर गॅसेस दाखवतात आणि झेडची व्हॅल्यू काय होते, व्हेरी होऊ शकते. नेक्स्ट, इफेक्ट ऑफ प्रेशर ॲट लो प्रेशर. मग ग्राफ विचारात घ्या. ऑल गॅसेस एक्सेप्ट हायड्रोजन हॅव लोअर पी व्ही व्हॅल्यूज. आपल्याला त्या ग्राफवरून दिसतंय. आणि ॲट हाय प्रेशर ऑल गॅसेस हॅव हायर पी व्ही व्हॅल्यूज. हाय प्रेशरला आपण बघितलं की मग अशी तिन्ही काय आहेत, हाय पी व्ही व्हॅल्यूज आहेत. आणि लो प्रेशरला हायड्रोजन हॅव लोअर पी व्ही व्हॅल्यूज. तुम्ही परत मागे जाऊन हा ग्राफ बघू शकता आणि हे आपल्याला प्रूव्ह करू शकतो आपण. दॅन दोन एक्सपेक्टेड फ्रॉम परफेक्ट गॅस. हा प्रेशरचा इफेक्ट. इफेक्ट ऑफ टेम्परेचर, बॉईल टेम्परेचर. तर नवीन एक टर्म आली परत, बॉईल टेम्परेचर. पी व्ही अगेन्स्ट पी मी परत काय केलेलं, ग्राफ काढलेला. इथं बघा टेम्परेचर 203 केल्विन, 248 केल्विन, 293 केल्विन, 323 केल्विन. इथं ही जी लाईन आहे ही 203 आहे आणि सगळ्यात वरची लाईन आहे ती 323. म्हणजे इकडं असा ग्राफ गेलेला. पी व्ही व्हॅल्यूज फॉर नायट्रोजन गॅस ॲट डिफरंट टेम्परेचर्स. हा ग्राफ कशाचा आहे, नायट्रोजन गॅस घेतला आणि पी व्ही व्हॅल्यूज
वेगवेगळ्या टेम्परेचरला दाखवलं आहे फ्रॉम 203 टू 323 केल्विन. ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस द डीप इन द पी व्ही कर्व्स बिकम स्मॉलर अँड स्मॉलर. बघा, स्मॉलर अँड स्मॉलर अँड पोझिशन ऑफ मिनिमम मूव्स टुवर्ड्स लेफ्ट. आता ही पोझिशन बघा 203. टेम्परेचर वाढलं, हा परत राईट थोडं लेफ्टला सरकला, परत लेफ्टला सरकला आणि परत इथं लेफ्टला इथं आलं. म्हणजे पोझिशन ही डावीकडे टेम्परेचर वाढत होईल गेले तसं झालेलं आहे. सो पी व्ही कर्व्स बिकम स्मॉलर अँड स्मॉलर अँड पोझिशन ऑफ मिनिमम मूव्स टू दी लेफ्टकडे हळूहळू गेलेलं आहे. द टेम्परेचर ॲट विच द प्रॉडक्ट इज कॉन्स्टंट अँड ऑल्सो ओबेज बॉईल्स लॉ. द टेम्परेचर इज नोन एज बॉईल टेम्परेचर. टेम्परेचर काय म्हटलं पाहिजे, टेम्परेचर ॲट विच प्रॉडक्ट पी व्ही हा काय पाहिजे, प्रॉडक्ट कॉन्स्टंट पाहिजे आणि तो गॅस बॉईल्स लॉ ओबे करत असला पाहिजे. असं जे काय जे त्या गॅसचं टेम्परेचर आहे त्याला आपण बॉईल टेम्परेचर म्हणतो किंवा बॉईल पॉईंट असं म्हणतो. अबाउट द बॉईल पॉईंट प्रॉडक्ट पी व्ही इन्क्रीजेस. बॉईल पॉईंटच्या वर प्रॉडक्ट पी व्ही इन्क्रीजेस कंटिन्युअसली. हायड्रोजनचा किती आहे 108 आहे, हेलियमचा किती आहे 53 आहे. लो बॉइलिंग टेम्परेचर्स आहे ते किंवा लो बॉइलिंग पॉईंट आहे. सो मोर इझिली लिक्विफेबल गॅसेस हाय बॉइलिंग पॉईंट असतो आणि डिफिकल्ट टू लिक्विफाय लो बॉइलिंग पॉईंट असतो. लिक्विफाय म्हणजे गॅसेसचं लिक्विफिकेशन होणं, त्याला लिक्विफेबल म्हणतो. आता सहजासहजी जे गॅसचं लिक्विड होतं त्यांचा बॉइलिंग पॉईंट काय असतो, जास्त असतो आणि डिफिकल्ट होते लिक्विफाय करायला अवघड असतात, त्यांचा बॉइलिंग पॉईंट काय असतो, लो असतो. सो नायट्रोजन हॅज हाय बॉइलिंग टेम्परेचर. नायट्रोजनचं बॉइलिंग टेम्परेचर हे काय असतं, जास्त असतं. तर अशा पद्धतीनं हा टेम्परेचरचा इफेक्ट इथं दाखवलेला आहे. नेक्स्ट, डेव्हिएशन फ्रॉम चार्ल्स लॉ. ॲट कॉन्स्टंट प्रेशर, चार्ल्स लॉ आपल्याला काय सांगतो बघा, ॲट कॉन्स्टंट प्रेशर द व्हॉल्यूम ऑफ गिवन मास ऑफ अ गॅस इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस बाय 1/273 ऑफ इट्स व्हॉल्यूम ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे 273 केल्विन फॉर एव्हरी डिग्री राईज ऑर फॉल इन टेम्परेचर. म्हणजे समजा 1 डिग्रीनं टेम्परेचर वाढलं किंवा कमी झालं तर काय होतं, ॲट कॉन्स्टंट प्रेशर कॉन्स्टंट आहे, दी व्हॉल्यूम कमी होतो, ऑफ गिवन मास ऑफ अ गॅस कमी होतो किंवा जास्त होतो. कितीनं, 1/273 पटीनं. ॲट इट्स व्हॉल्यूम ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड फॉर एव्हरी डिग्री राईज ऑफ ऑर फॉल इन टेम्परेचर. आपला झाला चार्ल्स लॉ. आता बघा, व्ही टी व्हॉल्यूम ऑफ अ गॅस T0 सेंटीग्रेड, V0 व्हॉल्यूम ऑफ अ गॅस ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड. तर मॅथमॅटिकली तो कसा डिस्क्राईब करतात, VT इज इक्वल टू V0 इंटू ब्रॅकेट 1 प्लस अल्फा. हे फक्त लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. अल्फा कोइफिशियंट ऑफ क्युबिकल एक्सपान्शन त्याला म्हणतो. आता बघा, फॉर आयडियल किंवा परफेक्ट गॅस काय झालं, कॉन्स्टंट असतो, प्रपोर्शनल टू कॉन्स्टंट, दॅट इज 1/273.0366. म्हणजे जसं आपण मगाशी बघितलं की बॉईल्स लॉला ती डॉटेड स्ट्रेट लाईन असते, तिथं आयडियल गॅस असतो आणि ती सोडून जर काही कृत्य वेगळे केलं तर ते आयडियल बिहेवियर वेगळे कर्व तिथं बघितलं. तसं आयडियल गॅसबाबत चार्ल्स लॉच्या अनुसार ती व्हॅल्यू किती असते, 0.366 ॲट ऑल प्रेशर, 1/273. पण काही वेगळं बिहेवियर झालं तर ती व्हॅल्यू ह्याच्यापेक्षा जास्त येते किंवा कमी येते. ही व्हॅल्यू जर चेंज झाली तर त्या गॅसनं नॉन आयडियल बिहेवियर केला असं म्हटलं जातं आणि तो गॅस काय ठरतो, नॉन आयडियल ठरतो. म्हणजे बॉईल्स लॉला स्ट्रेट लाईन Z इज इक्वल टू 1, तुमच्या चार्ल्स लॉला 1/273 म्हणजे 0.366 जर व्हॅल्यू असेल तर आयडियल, ह्याच्यापेक्षा काही वेगळी व्हॅल्यू आली तर तो नॉन आयडियल ठरतो. म्हणजे ही डेव्हिएशन्स देतात चार्ल्स लॉनुसार. बघा, फॉर नॉन आयडियल रिअल गॅसेस ओबे दिस व्हॅल्यू ओनली ॲट लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर, बट ॲट हायर प्रेशर दिस शो डेव्हिएशन्स. द मोस्ट लिक्विफेबल गॅसेस शोज म्हणजे CO2, NH3, HCl, क्लोरोफॉर्म, CaCl3 शोज लार्जर डेव्हिएशन. हे गॅसेस काय करतात, लार्जर डेव्हिएशन घेतात. ही जर व्हॅल्यू आली 0.366 तर आयडियल, ह्याच्यापेक्षा जर काय वेगळं आलं तर नॉन आयडियल आपण समजतो. नेक्स्ट, डेव्हिएशन फ्रॉम ॲव्होगॅड्रोज लॉ. आता ॲव्होगॅड्रोज लॉ काय, दी व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 1 मोल ऑफ एव्हरी गॅस ॲट NTP नॉर्मल टेम्परेचर प्रेशर शुड बी 22.414 लिटर or dm³ and it should be independent on which gas ideal gas obeys this value. कुठलाही गॅस तुम्ही घेतला, त्या गॅसचा 1 मोल व्हॉल्यूम घेतला, 1 मोल म्हणजे त्याच्या मोलेक्युलर वेटवर आहे, तर त्याचा व्हॉल्यूम किती असतो, 22.414. आता जर आपण ऑक्सिजन घेतला, ऑक्सिजनचं मोलेक्युलर वेट आहे 32 ग्रॅम ऑक्सिजन घेतला तर त्याचा व्हॉल्यूम किती होणार, 22.414. नायट्रोजनचा 28 ग्रॅम
1 मोल घेतला तर त्याचासुद्धा व्हॉल्यूम 22.400 होता. CO2 घेतला 44 ग्रॅम CO2 घेतला तर त्याचा व्हॉल्यूम 22.414 होतो, हे आपल्याला ॲव्होगाड्रो सांगतो. तर असं झालं तर तो आयडियल गॅस आहे आणि ह्याच्यापेक्षा जर काही वेगळी व्हॅल्यू झाली तर तो नॉन आयडियल आहे. बट नॉन आयडियल गॅसेस शो डेव्हिएशन फ्रॉम दिस व्हॅल्यू. व्हॉल्यूम इज नॉट एक्झॅक्टली इक्वल टू 22.414 लिटर्स ॲट NTP. म्हणजे इथं आपण 3 गोष्टी बघितल्या, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि ॲव्होगाड्रोज लॉ. 2 भाग आहेत तिथं, आयडियल आणि नॉन आयडियल. बॉयल्स लॉला आयडियल गॅस केव्हा असतो? Z=1 डॉटेड लाईन स्ट्रेट लाईन. नसेल तर डेव्हिएशन्स येतात, तो नॉन आयडियल ठरतो. चार्ल्स लॉला काय होतं? व्हॉल्यूम 1/273 वाढला परफेक्ट तर तो आयडियल गॅस. त्याच्यापेक्षा काही वेगळ्या व्हॅल्यूनं वाढला तर तो नॉन आयडियल गॅस. चार्ल्स लॉ ॲव्होगाड्रो लॉनुसार आपण काय ठरवलं? प्रत्येक कुठल्याही गॅसचा 1 मोल असेल तर त्याचा व्हॉल्यूम 22.414 लिटर असतो. तो जर असेल परफेक्ट तर तो आयडियल, नसेल तर तो नॉन आयडियल. म्हणजे परफेक्ट आणि आयडियल ही 2 शब्द एकाच आयडियल गॅससाठी वापरलेले आहेत. नॉन आयडियल आणि रिअल एका गॅससाठी वापरलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे गॅसेस जे आहेत ते सगळे काय करतात? आयडियल बिहेवियरपासून नॉन आयडियल बिहेवियरकडे जाऊ शकतात. तर इथं आज आपण थांबतोय. थँक्यू व्हेरी मच. हॅव ए नाईस डे.